आता मला सांगा तुम्ही, हाच विचार जर महात्मा फुलेंनी केला असता तर आपण कुठे असतो? हाच विचार जर, म्हणून ज्याला पैशाच्या मागे जायचं त्याने जावं, तर आम्हाला काही त्याचं दिलेलं नाही. पण हा देश आमचा आहे, हा देश, या देशामध्ये आम्हाला जर आज आपण नाही हटलो तर येणारी जी पिढी आहे ते असे म्हणतील माझा बाप गुलाम होता म्हणून आज आम्ही गुलामी बघतोय, दुसरं काही नाही. म्हणजे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आजच आपण सावधानतेचा एक बैठक बोलवली. काय विषय होता आज? क्रांती संघटनेच्या वतीने जे शासकीय शैक्षणिक धोरणं जे आहेत हे खाजगीकरणाकडे यांचा कल जास्तीत जास्त होत असताना दिसत आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही 29 जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी या धोरणांमध्ये बदल करावा यासाठी निवेदन दिलं होतं. त्याच अनुषंगाने आज सुभेदारी गेस्ट हाऊस या ठिकाणी विद्यार्थी, पालक अशी एक कंबाईंड मीटिंग आम्ही या ठिकाणी घेत आहोत. 2005 यानंतर शालेय शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही नियमावली आल्या, खाजगीकरणाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आलं. ज्या शाळा आज मनमानी कारोबार करत आहेत, कमीत कमी 80,000 ते जास्तीत जास्त 3.5 लाख असे या खाजगी शाळा ही साकारत आहे. एका बाजूला शासन 2014 पासून 94,000 शाळा बंद केली आणि एकीकडे ह्या शाळांना पाहिजे तशा परवानग्या देऊन मनमानी बिझनेस करण्यासारखं शिक्षणाचं बाजारीकरण या ठिकाणी होत असताना आमच्या निदर्शनास आलेलं आहे. म्हणजेच या देशामध्ये शिक्षण हे हद्दपार झालं पाहिजे. संविधानामध्ये शिक्षण हे मोफत असण्याची तरतूद असताना सुद्धा शिक्षण सर्वसामान्य माणसाला मिळू नये, त्याची प्रगती होऊ नये आणि तो गुलाम कसा ठेवता येईल यासाठी या ठिकाणचं सरकार काम करताना आम्हाला दिसून आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी कोणती जात, कोणते धर्म नसून भारतीय म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. संघटनेचं मूळ उद्दिष्ट असं आहे की या देशामध्ये प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाच्या पाल्याला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे. हे या देशातल्या असणाऱ्या सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. त्यामुळे हे कर्तव्यापासून हे सरकार बाजूला पळते आणि या देशामध्ये गुलामगिरीच्या वाटचालीकडे याचा कल या ठिकाणी दिसून येतो. म्हणून आता जनआंदोलनाच्या माध्यमातून संघटना या ठिकाणी आता या विरोधामध्ये काम करणार आहे. शैक्षणिक धोरण आधी खाजगीकरण रद्द करून या सर्व शैक्षणिक संस्थांचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं. सगळ्या खाजगी शाळा एकतर बंद करा, नाही तर शासकीय शाळेनुसार त्यांच्यावरती नियमावली किंवा निर्बंध लागू करा. ही आमची पहिली मागणी. दुसरी मागणी, ज्या पद्धतीने आजपर्यंत MPSCची परीक्षा शासकीय पद्धतीने घेतली जायची, लेखी स्वरूपात ती घेतली जायची, ऑफलाईन आपण त्याला म्हणतो. परंतु आताच्या नवीन नोटिफिकेशननुसार 2026ची जी परीक्षा येणार आहे ही TCS कोणतीतरी कंपनी आहे, या कंपनीला हँडओव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शासन पूर्णपणे करत आहे. या ऑनलाईन असणाऱ्या एक्झाममध्ये ही कोणतीही गॅरंटी नाही की या ठिकाणी पेपर कुठली होणार नाही. ऑफलाईनमध्ये आपण विचारू शकतो की बाबा मी तर पेपर असा सोडवला होता पण मी फेल कसा होऊ शकतो किंवा रँकिंगमध्ये कसा येऊ शकत आलो नाही. पण ऑनलाईनमध्ये हे कोणालाच कळणार नाही. एखादा हुशार विद्यार्थ्याचा या ठिकाणी बळी जाण्याचे प्रकार या ठिकाणी घडत चालते. ज्या पद्धतीने यांनी 2014ला सेंट्रलमध्ये एक कायदा केला, त्या कायद्याच्या अंतर्गत UPSC सिलेक्शन न होताही डायरेक्ट देशाचे सचिव यांनी 6 जण आजपर्यंत निवडलेले आहेत. म्हणजेच अराजकतेकडे यांना न्यायचे, बौद्धिक पातळीने कमकुवत असणाऱ्या लोकांची संख्या वाढवायची आणि जे बौद्धिक पातळीने मजबूत लोक आहेत त्यांना अनपढ गवार अनाडी ठेवायचं आणि त्यांना गुलाम म्हणून त्यांच्यासाठी वापर केला जायचा, असा या ठिकाणच्या सरकारचा हेतू आहे. त्यामुळे हे आम्ही यांचं कदापि होऊ देणार नाही. या विरोधामध्ये हा लढा आम्ही अधिक तीव्र करणार आहोत. ही आमची पहिली बैठक आहे. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आम्ही आंदोलनाची हाक देतो. हे आंदोलन या ठिकाणी सुरुवात करत आहोत.
यानंतर या प्रकारचे मोठे मोठे जोपर्यंत हे निर्णय मागे होणार नाही तोपर्यंत हे आंदोलने आमचे अविरत चालू राहतील असं या ठिकाणी सांगतो. बरं, आंदोलनापूर्वी काही जनजागृती करणार आहे का पालकांमध्ये? ही जनजागृतीचा जो भाग आहे, ही जी मिटिंग आज कॉल केली आहे या मिटिंगमधूनच ही जनजागृती होणार आहे. त्यानंतर आम्ही कॅम्पेनिंग सुद्धा करणार आहोत. प्रत्येक माणसापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्ष मिटिंगच्या माध्यमातून असेल, बैठकाच्या माध्यमातून असेल, आम्ही पोहोचणार आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहेत. त्यामुळे हा जनसामान्याचा विषय असल्यामुळे प्रत्येक माणसापर्यंत हा विषय पोहोचल्याशिवाय आंदोलन आम्ही करणार नाही. सर, सरकारने 6 जण UPSC परीक्षा न घेता त्यांना डायरेक्ट मागच्या दारानं घेतले, त्यांच्या विरोधात तुम्ही काय आवाज उठवणार? सेंट्रल गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतला UPSCच्या बाबतीमध्ये, UPSCची एक्झाममध्ये पास आऊट न होता हे सिलेक्शन जे केलेलं आहे हे सिलेक्शन हे त्यांच्या असणाऱ्या मर्जीतल्या लोकांचं त्यांनी केलं. मग यावेळेस त्यावेळेचा असणारा प्रबळ विरोधी पक्ष जो सेंट्रलमध्ये काम करतो त्याची पहिली जबाबदारी की त्याच्या विरोधामध्ये आवाज उचलला पाहिजे. आज सर्वसामान्य घटकाला आवाज उचलण्याचा ज्या वेळेस गरज पडते, आपल्यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांना ज्यावेळेस गरज पडते, म्हणजे त्याचा अर्थ ना विरोधी पक्ष ना सत्ताधारी हे दोन्ही एकत्रच आहेत असं या ठिकाणी मी सांगू शकतो. तुम्हाला असं म्हणायचं का विरोधी पक्ष निष्प्रभ ठरला? विरोधी पक्ष निष्प्रभ असल्यामुळे सामाजिक चळवळीला गरज पडते काम करण्याची. बरं, आंदोलनात मग तुम्ही आता पवित्रा घेताय, किती तारखेपासून असं आंदोलन हाती घेणार आहे काय? आम्ही 31 ऑगस्टपासून पुढे सुरुवात करतो. अच्छा, काय काय आंदोलन स्वरूप कसं असणार? आंदोलन आम्ही निदर्शने राहतील, धरणे राहू शकतील, मोर्चा राहू शकेल, रास्ता रोको राहू शकेल. लोकशाही मार्गाने जेवढे जेवढे आंदोलन आम्हाला करता येतील, आमचं म्हणणं सरकारपर्यंत मागण्यासाठी तेवढे सगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो. बरं, या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? मी या शहरातल्या, जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या पालकांना हे आव्हान करेन की आज तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःच्या पाल्याचं शिक्षण करण्यासाठी, मुलांचं शिक्षण करण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटे घेत आहे आणि ही गुलामगिरी सहन करताय, ही खरं बघायला गेलं तर आपल्या संविधानिक तरतुदीमध्ये शिक्षण हे मोफत आहे. तुम्ही बंड जर करू शकले नाही तर येणाऱ्या भविष्यातली पिढी तुम्ही तुमच्या लेकराबाळांची घडवू शकणार नाही. त्या मुलांचं आयुष्य तुम्ही स्वतः बर्बाद करता. त्यामुळे या आंदोलनामध्ये तुम्ही सहकुटुंब सहभागी झाले पाहिजे. साळवे, क्रांती संघटना प्रमुख, छत्रपती संभाजी. ओके.